दिवाळी फराळामधला सगळ्यात सोपा पदार्थ म्हणजे शेव. तर आज आपण आपल्या किचनमध्ये लसूण शेव करत आहोत. शेवेचा कुठलाही प्रकार असला तरीही आमच्या घरी अतिशय आवडतो. तर आयुषला ही लसूणी शेव इतकी आवडली की आमच्या घरचा हा शेवचा डब्बा अर्धा रिकामा सुद्धा झाला. बरेच जण शेव कुरकुरीत करण्यासाठी त्यामध्ये सोडा वगैरे घालतात, पण आज आपण अजिबात सोडा वगैरे काहीही न घालता शेवची रेसिपी करूया. अगदी परफेक्ट रेसिपी आहे, न चुकणारी आहे, पटकन होणारी आहे आणि आवाज तर तुम्ही ऐकतच आहात. मस्त कुरकुरीत झाली आहे ना. इथे ज्या काही मी टिप्स सांगणार आहे त्यामुळे ही जी शेव आहे ती कुरकुरीत तर होतेच आणि बऱ्याच दिवसपर्यंत म्हणजे संपतपर्यंत ही छान अशी कुरकुरीत राहते, तेलकट होत नाही. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. हॅलो, नमस्कार. मी सोनल मेजवानी सोनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजची आपली मस्त कुरकुरीत लसूण शेवच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 कप बेसन घेतलेलं आहे आणि हे आपण चाळून घेऊ. चाळताना खूप बारीक चाळणी किंवा मैद्याची चाळणी वगैरे घ्यायची गरज नाही. तुमच्याकडे रवा चाळणी असेल किंवा पीठ वगैरे चाळण्याची म्हणजे गव्हाचं पीठ कसं मैद्यापेक्षा थोडंसं जाड असतं, तर तशी काही चाळणी असेल तर ती घेतली तरीही चालेल. त्यानंतर इथे आपण हे 2 कप बेसन छान चाळून घेतलं. आता यामध्ये अर्धा कप इतकं तांदळाचं पीठ घ्यायचंय. तांदळाचं पीठ घेतल्यामुळे किंवा यामध्ये घातल्यामुळे आपली जी शेव आहे ती छान कुरकुरीत होते आणि जास्त दिवसपर्यंत कुरकुरीत राहते. आता यामध्ये बाकीचे जिन्नस घालू. तर शेव करताना कुठलेही जिन्नस घालताना ते चाळून घ्यायचं. बारीक चाळणीने किंवा जसं मी इथे दाखवत आहे त्या चाळणीने जर चाळून घेतले तर शेव पडताना अजिबात त्रास होत नाही. नाहीतर कधी-कधी एखादा पदार्थामध्ये काही कचरा असेल किंवा काहीही असेल तर शेव करताना त्रास होऊ शकतो. ती पडत नाही. त्याच्यामुळे ही महत्त्वाची टिप आहे, नक्की लक्षात ठेवा. कधी-कधी आपण विचार करतो की काय चाळायचंय ना, सगळं बारीकच असतं. पण एखादा काहीतरी काडीचा तुकडा किंवा काहीही अगदी छोटं बारीक जरी असेल आणि ते जर अडकलं तर मग आपली शेव पडायला डिफिकल्टी होते. म्हणूनच मग काय करायचं, यामध्ये घालणारे सगळे पदार्थ छान चाळून घ्यायचे. तर सुरुवातीला आपण मीठ चाळून घेतलं. मी इथे 1.5 चमचा मीठ घेतलेला आहे, पण 1 ते 1.25 चमचा मीठ इनफ आहे. म्हणजेच चवीपुरतं मीठ घ्या. ते पण चाळून घेऊ. त्यानंतर यामध्ये 2 चमचे मी तिखट घातलेलं आहे. तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. ही जी शेव आहे मी थोडीशी अशी तिखट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणून मी इथे 1 ते 1.5 चमचा इथे तिखट घातलं. त्यानंतर यामध्ये 2 टेबलस्पून इतकं तेल घालू. तेल हे थंडच तेल आहे, गरम वगैरे घालण्याची गरज नाही. आता आपण लसूण शेव करत आहोत, तर त्यासाठी भरपूर लसूण आपल्याला घालायचंय. इथे मी 2 कप बेसनला 15 ते 20 या लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि याला बारीक करायचं आहे. बारीक करताना सुरुवातीला असंच बारीक करा मिक्सरमध्ये आणि त्यानंतर थोडंसं पाणी घालून याला छान बारीक पेस्ट तयार करा. परत तुम्हाला त्याला पाणी घालायची गरज पडली तर तुम्ही पाणी घालू शकता. कारण आपल्याला आपल्या या शेवमध्ये पाण्यानेच भिजवायचं आहे, तर हेच पाणी आपण इथे घालू शकतो. तर आता सुरुवातीला हे तेल वगैरे सगळं मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर हे जे लसूणचं पाणी आहे हे घालायचं. या चाळणीमधूनच गाळून घ्यायचं आणि याने हे छान भिजवून घेऊ. हे जे लसूण होतं ते थोडंसं असं गाळल्यानंतर उरलेलं होतं ना, परत मी त्याला बारीक केलं थोडं पाणी घालून आणि परत हे पाणी यामध्ये घातलं आणि या पाण्याने आपल्याला हे बेसन छान भिजवून घ्यायचं आहे. तर छान सॉफ्ट असं हे बेसन भिजवायचं आहे. शेव करताना कधीही खूप घट्ट हे बेसन किंवा पीठ भिजवू नये. त्याच्यामुळे शेव खूप कडक होते आणि साच्याने करताना सुद्धा जरा जड जाते. तर हे बघा, जसं मी इथे दाखवणार आहे ना, तर अगदी त्या पद्धतीने आपल्याला शेवचं हे बॅटर किंवा हे जे पीठ असं मळायचं आहे. छान असं थोडंसं सैल किंवा आपण भजी वगैरे कशी करतो त्या पद्धतीचं इथे मी पीठ हे मळून घेतलेलं आहे किंवा असं भिजवून घेतलं आहे. आता याला एक 10 मिनिटं मी रेस्ट करायला ठेवली आणि त्यानंतर आता याची शेव तयार करायला घेऊ. तर त्यासाठी साच्याला अगदी बारीक शेवचं जे अटॅचमेंट आहे ते लावून घेतलं. म्हणजे खूप बारीक नाही करायचं. ही मला वाटतं 2 नंबरची असेल. बाजारामध्ये मिळते ना अगदी बारीक अटॅचमेंट आपल्याकडे मिळत नाही. म्हणजे आपल्याकडे ती त्या या साच्यासोबत येत नाही. तर ही जी सगळ्यात बारीकवाली आहे तीच मी इथे घेतलेली आहे आणि ती पण अशी बऱ्यापैकी जाड आहे, जसं तुम्ही सुरुवातीला बघितलं.
तर आता ती लावून आणि याला तेल लावून आता हा गोळा यामध्ये घालू आणि मस्त शेव तयार करून घेऊ. तर तेलामध्ये शेव डायरेक्ट सोडायची आहे. शेव तळताना तेल छान गरम असावं आणि लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला शेव तळून घ्यायची आहे. शेव कधीही गॅस मोठा ठेवून तळायची नाही, नाहीतर शेव पटकन करपते आणि त्याचा पटकन रंग लाल होतो. आणि आज आपण यामध्ये छान तिखट वगैरे घातलेलं आहे, त्याच्यामुळे याचा रंग पटकनच लाल होतो आणि कळत सुद्धा नाही. करपट लागू शकते जर जास्त करपली तर. म्हणूनच लो टू मीडियम गॅसवरती छान ही तळून घ्यायची. शेव एकदा टाकल्यानंतर याला थोडा वेळ अजिबात हलवायचं नाही आणि थोडंसं कडक झाली की त्यानंतर याला पलटवायचं. जसं हे बघा तुम्ही इथे बघत आहात. म्हणजे तेलामध्ये ही गेल्यानंतर थोडीशी सॉफ्ट होते आणि थोडीशी कडक होतपर्यंत त्याचा आकार घेतपर्यंत याला अजिबात हात लावायचा नाही. म्हणजे फक्त 30 ते 40 सेकंद किंवा फार तर 1 मिनिट. त्यानंतर याला पलटवायचं आणि सारखं पलटवून शेव तळायची नाही, नाहीतर ती तेलकट होऊ शकते. एकदा एका बाजूनी झाली की दुसऱ्या बाजूनी याला तळून घ्यायचं आणि नंतर काढून घ्यायचं. तर अशी कडक झाली छान की त्यानंतर आपण ही शेव काढून घेऊ आणि मस्त याच पद्धतीने सगळी शेव तयार करून घेऊ. हे बघा आपली मस्त कुरकुरीत लसूण शेव तयार आहे आणि यातला 1-2 घाणा थोडासा करपलेला आहे. तर बघितलं ना करपल्यानंतर कसा रंग होतो आणि मग तो म्हणजे टेस्ट काही छान लागत नाही. तर यातली छान आणि चांगली शेव मी ही मस्त बाजूला काढते आणि ही लसूण शेव एन्जॉय करते. तर या दिवाळीला तुम्ही पण अशी लसूण शेव नक्की ट्राय करा. खूप मस्त होते. अगदी सोपी रेसिपी आहे, तुम्ही बघितलात. आणि शेव करणं पण खूप म्हणजे टाईम टेकिंग नाही आहे, खूप वेळ लागत नाही. आता मी 2 कपची ही जी शेव आहे फक्त अर्ध्या तासात तयार केलेली आहे. तर तुम्हीही दिवाळीमध्ये ही शेव करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत उद्या दुपारी 2 वाजता. तोपर्यंत धन्यवाद.